बोर व्याघ्र प्रकल्प हा सातपुडा पर्वतरांगेत वसलेला व्याघ्र प्रकल्प आहे. एकूणच येथे हरिबोरस म्हणजे शाकाहारी जे प्राणी आहेत, तृणभक्षी प्राणी यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे येथे मांसभक्षी प्राणी जसे वाघ असेल किंवा बिबट असेल यांची संख्या त्यामुळे दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे इथे पर्यटकांचा जास्तीत जास्त ओढा आहे आणि हे व्याघ्र प्रकल्प हा वर्ध्यापासून आणि नागपूरपासून जवळ असल्यामुळे जास्तीत जास्त लोक याला पसंती देत आहेत. वर्ध्याच्या बोर व्याघ्र प्रकल्पात वाघाचा अधिवास वाढल्याने पर्यटनात वाढ होत आहे. जैवविविधता आणि अस्वल, वाघ यांसाठी ओळखला जाणारा बोर व्याघ्र प्रकल्प देशातील छोटा व्याघ्र प्रकल्प आहे. 2014 मध्ये टायगर रिझर्व्ह म्हणून मान्यता मिळाल्यावर येथे पर्यटन वाढीसाठी पाऊल उचलण्यात आले. आता यात सतत वाढ होत आहे. अलीकडे व्याघ्र दर्शन सतत होत असल्याने पर्यटकांची संख्या देखील वाढली आहे. वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्य विदर्भातील अभयारण्यांपैकी एक. निसर्गाने चहूबाजूने वेढलेल्या या जंगलात वाघ, बिबट, अस्वल, कोल्हे, रानडी कुत्रे व हरणाचा मुक्त संचार असतोय. सफारीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांना खुणावणाऱ्या बोर व्याघ्र प्रकल्पातील वनसंपदा म्हणजे पर्यटकांसाठीची पर्वणीच आहे. या भागातील स्थानिक गावकऱ्यांना या अभयारण्याची मोठी साथ मिळाली आहे. वाघासाठी रिझर्व्ह करण्यात आलेल्या या अभयारण्यात सध्या वाघाचा अधिवास वाढलाय. 2023 नुसार आता आपल्याकडे बफर क्षेत्र हँडओव्हर झालेलं आहे. त्यामुळे टोटल 816.26 स्क्वेअर किलोमीटर झालेलं आहे. त्यामुळे आपल्याकडे आता मोठ्या प्रमाणात एरिया आलेला आहे. त्यामुळे येथे बऱ्यापैकी आपल्याकडे हरिबोरसची संख्या जास्त आहे. तर त्यांच्यासाठी आपण आता उन्हाळ्याच्या दिवसात पाणवठ्यांची सोय वगैरे केलेली आहे. या व्याघ्र प्रकल्पात जवळपास 270 ते 300 पाणवठे असून पेरेनियल म्हणजे वर्षभर अवेलेबल होणारा वॉटर सोर्स म्हणजे बोर धरण आहे. त्या धरणामध्ये वर्षभर प्राण्यांसाठी पाणी अवेलेबल असतं. त्यामुळे बोर अभयारण्य वर्धापासून 36 तर नागपूरपासून 56 किलोमीटर अंतरावर असलेले घनदाट जंगल आहे. 1970ला या जंगलाला अभयारण्याचा दर्जा मिळालाय. चहूबाजूने घनदाट वनसंपत्ती या ठिकाणी पाहायला मिळते. जंगलातून वाहणारी बोर नदी हे या ठिकाणचे विशेष आकर्षण आणि लागूनच असलेला बोर डॅम म्हणजे वरदानच. त्याहूनही आकर्षण म्हणजे जंगलाचा राजा असलेल्या वाघाचा या ठिकाणी असलेला मुक्त संचार. या अभयारण्यात सध्या 17 वाघ आहेत. याचप्रमाणे बिबटे, अस्वल, रानकुत्र्यांचे कळप, कोल्हे यांची देखील संख्या वाढली आहे. जैवविविधता या ठिकाणी पाहायला मिळते. 816.26 किलोमीटरचे क्षेत्रफळ असलेल्या या अभयारण्यात मोठ्या संख्येनं हरिण, सांबर, नीलगाय वावरत असतात. घनदाट जंगल असल्यानं या वनात सैर सपाटा मारण्याची मजा काही वेगळीच आहे. जंगलात फिरत असताना मुख्य आकर्षण असते ते म्हणजे वाघाचे व बिबट्याचे. त्यामुळे हे पाहण्यासाठी या अभयारण्यात पर्यटकांची संख्याही वाढत चालली. वन्यजीवाप्रमाणेच 30 ते 35 प्रजातीचे पक्षी व 26 प्रकारचे फुलपाखरू या ठिकाणी मन मोहून टाकतात. कालांतराने जंगलाचा व्याप वाढल्याने न्यू बोर अभयारण्याला 2012 मध्ये मान्यता मिळाली. त्यामुळे क्षेत्रफळ अनेक किलोमीटरने वाढले आहे. जंगलात उन्हाळ्याच्या दिवसात वन्य प्राण्यांना पाण्यासाठी जागोजागी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले. इथे डॅम असल्यामुळे इथं आपलं भविष्यात आपण इथं बोटिंग सफारी सुद्धा प्रस्तावित करीत आहोत. भविष्यात पर्यटकांसाठी आपण बोटिंग सुद्धा उपलब्ध करून देणार आहेत बोर धरणामध्ये. ह्या वर्षी त्याचा प्रस्ताव शासनाकडे आपण जमा करणार आहोत. आपला टोटल इकोटुरिझमचा 36 कोटीचा प्रस्ताव आहे. त्यामध्ये 2 गेटचं रिनोव्हेशन आहे, आडेगाव आणि बोर धरण, व तसेच 2 नवीन गेट जे बफर क्षेत्रात आहेत. एक ढगा येथे होणार आहे और एक राठी येथे एक होणार आहे. तर प्रत्येक गेटच्या जवळ आपण बालोद्यान डेव्हलप करणार आहोत. तसेच बटरफ्लाय गार्डन, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन्स वगैरे डेव्हलप करणार आहोत. तसेच बोर धरण येथे बोटिंगची व्यवस्था आपण करणार आहोत. बोर अभयारण्यात इको टुरिझमला जास्तीत जास्त वाव देण्याचा भर या ठिकाणी आहे. इको टुरिझममुळे ठिकाणी इको फ्रेंडली रेस्ट हाऊस बनवण्यात आले आहे.
स्थानिक गावकऱ्यांना व तरुण तरुणींना या माध्यमातून रोजगार मिळालाय. जंगलात जंगल सफारी करण्यासाठी गाईड करणे यांसारख्या कामातून रोजगार प्राप्त होत असल्याने या अभयारण्याचा अधिक विकास कसा होईल याकडे लक्ष देण्यात येत आहे. याशिवाय वन्य प्राणी आणि पर्यटक यांच्यातील दुवा म्हणून वन विभागात आणखी सुधारणा होणेही अपेक्षित आहे. बोर अभयारण्य 1970ला जरी घोषित झाले असले तरी या अभयारण्याकडे ज्या पद्धतीने लक्ष देण्याची गरज होती त्या प्रमाणात दिल्या गेलं नाही. आता जरी पर्यटकांचा कल या अभयारण्याकडे वाढत असला पण नवीन व जुन्या अभयारण्यात बऱ्याच सुधारणा करण्याची गरज असल्याचं बोललं जात आहे. आशिष इझनकरसह ब्युरो रिपोर्ट, वर्धा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एका लाईकने आम्हाला मोटिवेशन मिळते, तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.